मुंगीची चप्पल. जर तुमची कल्पना लोकांनी नाकारली तर तुम्ही काय कराल? थांबून जाल की पुन्हा प्रयत्न कराल? एका हिरव्यागार जंगलात एक छोटीशी चुणचुणीत मुंगी राहत होती. ती बाकीच्या सगळ्या मुंग्यांसारखी नव्हती. रोज रांगोळीसारखी रांग लावून धान्य गोळा करण्याऐवजी ती काहीतरी नवीन शोधत इकडे तिकडे फिरत असे. तिच्या डोक्यात नेहमी नवीन कल्पना असायच्या. एकदा जंगलात फिरताना तिला काही मऊ मजबूत पानं दिसली. ती पानं हातात घेताच तिच्या डोक्यात चमकली एक भन्नाट कल्पना. आपण चपला बनवल्या तर? रात्रभर जागून बारकाईनं शिवून चिकटवून तिला एक छोटासा चपलेचा जोड तयार केला. त्या चपला अगदी देखण्या आणि हलक्या होत्या. सकाळ होताच ती त्या विकायला बाहेर पडली. वाटेत तिला भेटलं एक माकड. मुंगी म्हणाली, माकड दादा, या चपला विकत घे ना. माकड हसत म्हणालं, अगं मला तर 4 पाय आहेत, 2च चपला घेऊन मी काय करू? मुंगी थोडी नाराज झाली पण हार मानली नाही. ती परत घरी आली. त्या रात्री पुन्हा मेहनत घेऊन तिनं आणखी 2 चपला तयार केल्या. दुसऱ्या दिवशी 4ही चपला घेऊन ती पुन्हा माकडदादाकडे गेली. माकडानं चपला हातात घेऊन उलटं-सुलटं करून पाहिल्या आणि म्हणालं, या चपला खूपच लहान आहेत, माझ्या पायाला कशा येतील? तुझ्यासारख्या मुंगीलाच त्या बऱ्या आहेत. मुंगीचं मन खट्टू झालं, पण ती थांबली नाही. ती त्या चपला घेऊन आपल्या एका मैत्रिणीकडे गेली. मैत्रीण म्हणाली, 4 चपला घेऊन मी काय करू? आपल्याला 6 पाय असतात हे विसरलीस का? निराश होऊन मुंगी पुन्हा घरी आली, पण यावेळी ती अजिबात रडली नाही. अपयश हा शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीची पहिली पायरी असते, ती स्वतःशीच म्हणाली. तिनं पुन्हा 2 चपला शिवल्या. आता तिच्याकडे 6 चपला होत्या. दुसऱ्या दिवशी ती 6 चपला घेऊन मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीनं सगळ्या चपला घालून पाहिल्या आणि म्हणाली, या तर खूप हलक्या आहेत, 2 दिवसातच फाटतील. मला नकोत. एक काम कर, कोळ्याकडे जा, तो कदाचित घेईल. आता मुंगी खूप दमली होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही आशेची चमक होती. ती कोळ्याच्या घरी पोहोचली. बाहेरूनच तिनं हाक वळली, कोळीदादा, कारण ती आत गेली असती तर जाळ्यात अडकली असती. कोळीदादा बाहेर आला आणि म्हणाला, इतकी का दमलेली दिसतेस? मुंगीनं सगळी कहाणी सांगितली. कोळीदादा विचारात पडला आणि म्हणाला, तुझी कल्पना वाईट नाही, पण तुला योग्य ग्राहक शोधायला हवा. तू जा सुरवंटाकडे, त्याला खूप पाय असतात. रोज तो तुझ्याकडून 2-2 चपला घेईल, तुला कायमचं गिऱ्हाईक मिळेल. हे ऐकताच मुंगीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती लगेच घरी परतली. यावेळी तिनं अजून मजबूत जाड पानांच्या चपला तयार केल्या. सुरवंटाला त्या खूप आवडल्या. तो रोज तिच्याकडून चपला घेऊ लागला. हळूहळू जंगलात मुंगीची चप्पल प्रसिद्ध झाली. आता सगळे प्राणी तिच्या दुकानाकडे येऊ लागले. छोटीशी मुंगी आता मोठी उद्योजिका झाली होती. यावरून आपल्याला बोध मिळतो, योग्य मेहनत आणि योग्य दिशा मिळाली तर छोट्यातली छोटी कल्पनाही मोठं यश देऊ शकते. अपयश म्हणजे शेवट नाही, तो यशाकडे नेणारा मार्ग असतो. ही गोष्ट तुम्हाला आवडली का? अशीच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.